नमस्कार, मी सुनंदन लेले. झी 24 तासच्या या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. क्रिकेटपासून मी दूर आहे, निसर्गाच्या जवळ आहे, कारण आता मी जाणार आहे जगप्रसिद्ध क्रुगर नॅशनल पार्कला. त्यामुळे आता राहवत नाही, क्रुगर नॅशनल पार्क मला बोलवतोय. चला चला चला, क्रुगर नॅशनल पार्कला चला. पुराना सा डर था मगर अब ना मैं अपने घर का रहा. आज भूल क्या कीजिए हो गए थे जो हमसे भूल क्या कीजिए. ऑर्पन गेटला आलेलो आहे क्रुगर नॅशनल पार्कच्या एंट्रन्सला. छोटीशी फॉर्मॅलिटी असते, फक्त हा छोटासा फॉर्म भरायचा असतो आणि त्याच्यानंतर 84 रँड्स भरायचे परेड आणि मग आत जायचं. त्यामुळे ऑर्पन गेटला पोहोचलोय आता. क्रुगरच क्रुगर. ऑर्पन गेटला आम्ही इथं हे भरलेलं आहे. छोटीशी फॉर्मॅलिटी होती, छोटासा इथली एंट्री फी होती, ते भरलं आणि आता आम्ही जायचंय. नंदू चलो 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 चलो. फक्त सुरुवात झाली आहे आणि दिसायला बघा किती हरणं आहेत. फक्त बघा, हरणं, झेब्रा हे ऑलरेडी दिसायला लागलेले आहेत. आणि इतकंच नाही तर रस्त्यावरती आम्हाला थांबायला लागतं. अगदी गाडीच्या 2 फुटाच्या अंतरावरती, 4 फुटाच्या अंतरावरती ही अशी जनावरं दिसायला लागतात. जोहान्सबर्गहून 8 तासाचा प्रवास करून इंबालीला आम्ही पोचलेलो आहोत. लॉज अप्रतिम आहे असं कळलेलं आहे. आता फक्त इथं 2 दिवस मजा करायची आहे, वाईल्ड लाईफचा आनंद घ्यायचा आहे. इंबालीला आलेलो आहे आणि इंबाली लॉजमध्ये आमची छोटीशी हट आहे. नजर टाका. इंडोनेशियन गवतांनी झाकलेली अशी ही इंबालीमधली आमची छोटीशी हट आहे. पलीकडचा नजारा नंतर बघू, पहिल्यांदा खोली कशी आहे हे जरा बघू. चला या खोली बघूया. या या या. वाव, ओहो, ही आहे आमची छोटीशी खोली. हा 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 हा, काय वातावरण आहे. बाहेर बसायची जागा फार सुंदर आहे. कारण एक नजर टाका इकडे. आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे हे तुम्हाला वाटेल काही नाही आहे, पण ही ॲक्च्युली नदी आहे. या नदीमध्ये बरेचसे प्राणी पाणी प्यायला येतात. पलीकडच्या बाजूला वॉटर होल तयार केलेलं आहे इंबालीनी, तिथंही पाणी प्यायला बरेचसे प्राणी येतात. म्हणजे अरण्याचा अनुभव काय आहे हे तुम्हाला इथनं कळेल. परंतु जोहान्सबर्गहून एक साधारणपणे 8 तासाचा प्रवास करून माणूस आला की थकून गेलेला असतो. लांबचा प्रवास, इथं पोचल्यानंतर आता रिलॅक्स कसं व्हायचं. इंबालीला सगळी सोय आहे. तुम्ही म्हणाल काय सोय? बघा फक्त, जळू नका माझ्यावर. वू, मला एक गोष्ट तुम्हाला सफारीच्या अगोदर सांगायची. तुम्ही कुठल्याही झूमध्ये जा, पार्कमध्ये जा आणि तिथं तुम्ही वाघ बघा. त्याच्यात जी मजा नसते ती जंगलामध्ये मोकळ्या फिरणाऱ्या सशामध्ये असते. क्रुगरला मी एवढ्या करता आलो आहे की इथं बिग 5 बघायला मिळतात. एलिफंट आहे, म्हैस आहे, जिराफ आहे, रायनो आहे आणि कॅटची फॅमिली म्हणजे सिंह आहे. या सगळ्यांना बघण्यासाठी जगभरातले टुरिस्ट
क्रुगरला येतात। या क्रुगरची थोडीशी माहिती मला तुम्हाला द्यायची आहे। क्रुगर नॅशनल पार्क म्हणतात। हा नॅशनल पार्क म्हटल्यानंतर आपल्याला थोडीशी गंमत वाटते। प्रत्यक्षात 16,885 स्क्वेअर किलोमीटरचा हा परिसर आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, जवळजवळ 17,000 स्क्वेअर किलोमीटरचा हा परिसर आहे। 4-5 देशांमध्ये हा भाग पसरला गेलेला आहे। त्यामुळे क्रुगर नॅशनल पार्क हा एका देशाची मालमत्ता नाही आहे, तर तो विस्तीर्ण पसरलेला आहे। आणि इथं मध्ये कुठली कुंपणं नसतात। प्राणी आणि पक्षी कुठनं कुठेही फिरू शकतात। पाण्याच्या शोधासाठी या देशातनं त्या देशात जाऊ शकतात, त्यांना कुंपणं बंधन घालू शकत नाहीत। म्हणून या क्रुगरमध्ये फिरण्याची मजा वेगळी आहे। आज रेंजर बरोबर मी तीच घेणार आहे। चला क्रुगरला चला। पहिला गेम ड्राईव्ह चालू झालेला आहे। हा दुपारचा गेम ड्राईव्ह आहे। याच्यात प्राणी कमी आणि पक्षी जास्त दिसतात असं म्हणलं जातं। बघू आपल्या नशिबात काय। He's dead fresh, isn't he, that baby? That's funny, it's Lovely more like a specimen. brine, isn't it? Mud. Mud, mud. चिखल फासून घेतोय You know उन्हापासून what's going to happen बचाव now? व्हावा म्हणून। We're going to get flicked with कारण काळ्या स्किनमुळे प्रचंड त्रास होतो हत्तींना उन्हाचा। त्यामुळे सगळीकडे आम्ही मस्तपैकी चिखल फासून घेतलाय की जेणेकरून उन्हाचा त्रास होऊ नये। Oh, some ticks. Also their skin, so wounds and scars don't heal as fast. What would normally take a week or two to heal takes months to heal. So a lot of our buffalo did actually die towards the end of 2016, which is why there's not too many babies now. आमचा गाईड सांगतोय की बऱ्याचशा बफेलोजना left. टीबी असतो। Oh, but there was a त्यामुळे huge जर number. कुठली There was जखम झाली तर ती भरून येत नाही आणि मग त्याच्यातच त्यांचा मृत्यू ओढवतो। Come on. Oh, you're blue. You see? No. Yeah, no, really, yeah. No. I'm not going to fall for your nonsense. That's all. He's backing off as well, Wesley. That's amazing. No, 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 no. No. Same word. Like humans would go, oh, well, I can get it there, or, you Yeah. know, but वाव, काय दृश्य आहे। They're going now. So there is in the buffalo herd there is what you call the pathfinder, yeah. which is the guy which is a group of males which will lead the herd, Yeah. and the rest of the herd will follow that group religiously. हत्तींना खाली आणि वरती डोंगरावरनं जायला याला त्रास होतो वजनामुळे। सगळा हर्ड निघालेला आहे आता। Oh, please, can we go for the lions instead of the buffalo? चारी बाजूंनी हत्तींनी घेरलंय जणू काय आम्हाला। Have said no. So this is African time. So she wouldn't have babies herself, would she? Not just yet, no. She is still a baby herself. So she's not the mummy. No. It's lovely. Gorgeous baby. गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग एवढ्या करता म्हणतोय कारण सफारीची सगळ्यात मजा जी असते ती पहाटे असते। पहाटे प्राणी पक्षी यांचा उत्साह अफाट असतो। त्यामुळे आत्ता सकाळी 3 तासाची सफारी आहे, त्याच्याकरता मी सज्ज होऊन चाललोय। चला, वेळ घालवू नका, चला। आफ्रिकेच्या जंगलातल्या सर्वात छोट्या ईगलचं दर्शन झालंय सकाळी सकाळी। रशियाला हे मायग्रेट करतात, एवढी यांच्या पंखात ताकद असते। Ourselves in the southern, there's one looking at us on the right. ब्युटिफुल।
So good you're here to spot Alan. Oh no. What would we do? I'll go. What would we do? जिराफला बघितलं की मजाच So Red वाटते. Bear is there to take काय better जनावर photographs आहे. than me. Hello, darling. जिराफ Oh, सकाळी smile. खातात Yeah. कारण Oh, wow. पानांवरचं दव हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असतं. Oh, wonderful. Beautiful female, eh? सुपर She is lovely. I'm sure blinding. कोल्हे दिसत आहेत. यांना कॅमेरात पकडणं खूप अवघड असतं So what do they eat then? आणि सतत ते मूव वरती असतात. Oh yeah. Bit of everything. So they are omnivorous. हरणांचा कळप दिसला की फार छान वाटतं. परंतु आमचा वेस्ली जो रेंजर आहे तो यांना गमतीनी मॅकडोनाल्ड्स ऑफ जंगल म्हणतो. Then your black-backed jackal. Looks more like a fox. Eh? Oh. There you go. Sorry I disturbed your nap, my boy. Lying around them on the floor and all of Yes. that. They are wattled starlings. They fly around big animals like your rhino, elephant, buffalo. Because as these big animals move to the bush, they chase the insects. And these birds just come and they pick and they pick at the insects and hop away. आमचा गाईड सांगतोय की क्रुगरमध्ये 12,000 हत्तींच्या एवढं अन्न आहे. म्हणजे गवत आहे, झाडं आहेत. परंतु क्रुगरमध्ये 19,000 हत्ती आहेत. त्यामुळे त्यांचा उपद्रव होतोय कारण Oh no, it's not. ह्यूज रायनोज, ह्यूज. So straight through that gap is where you might be able to see them. I can't see them at all now. He's coming through the gap, mate. Those other two, Tim? Those other two, they're Malaga. So we'll follow them. Nothing for those in Ghana. There we go. We're not going to push our luck. From here, Close she up can with the very little fine one. with us. It was great when you looked straight into his eyes. It's going to turn again. Thank you. That's pretty special. I'm sure maybe she is just more nervous because of that big male. काय ॲनिमल आहे बापरे. Would she charge us? No, this female runs away always. मागे I was जबरदस्त more मोठा आहे. interested than the female. Most of our I think the male's more interested in the female. Yeah. he's running out. He's a little boy. Yeah, Thames, those two start to Balega. That Makulu one that's koshering them. That's brilliant. Okay. Wesley is with me. Wesley, just tell me how you track rhinos. Oh, it's quite a lot of fun. You generally look for the footprints, try look for the ones that are the freshest, ones that don't have other footprints on top of them, just so that you can see where they go, looking for fresh dung, fresh urine marks, all of that sort of stuff. Because we were quite lucky to see not only rhino but the family. Most definitely got to see that lovely female with her baby and that big male rhino as well, following that lovely girl. They're very protective when the baby is there. Most definitely, yeah. That's why that female tend to run away from that male, just as soon as he got a little bit closer, trying to keep them away. But the guy was huge. He was most definitely massive. So was the one that we saw earlier as well. So we've been very lucky this morning with the rhinos. Ah, brilliant, man. Brilliant, brilliant.
विल्डर बेस्टचा एक छोटासा कळप दिसतोय. I don't know why they're so afraid of me. छोटी छोटी पिल्लं सुद्धा आहेत त्यांच्यात. हायना हे अत्यंत डेंजरस ॲनिमल असतं. शिकार कमी करतं परंतु केलेल्या शिकारीवरती मात्र तुटून पडतं. हायना आणि सिंहांची जबरदस्त खुन्नस असते कारण सिंहांनी केलेली शिकार हे हायना पळवतात. जंगलामध्ये म्हटलं जातं यांच्या जबड्यामध्ये सर्वात जास्त ताकद असते. So why she's doing that is because this is a wildebeest marking. So she is rolling around in that urine and that dung so that she smells more like the wildebeest. Ah. That's got to do with hunting. That's like a little bit retarded when she does that. Should be doing Jansen a wee bit. Rolling all around. Obviously already been in. हे प्राणी स्वतःच्या अंगाचा वास बदलायला ह्या गोष्टी करतात. हे विल्डर बीस्टनी केलेले म्हणून हायना त्याच्यात लोळून विल्डर बीस्टचा स्मेल घेते. See on the branch. जंगलामध्ये आल्यानंतर किती जवळनं See on the branch. जनावरांना बघता येतं आणि त्याचा आनंद किती वेगळा आहे हे फक्त कळावं म्हणून हा शॉट घेतोय. मी जवळ आहे का हा जवळ आहे वेळ लागतं ॲनिमल बघून. सो ब्युटिफुल. Craft on Nubian, writing more closer to